जय शिवराय. आज शिवजयंती. का करायला हवी शिवजयंती साजरी? महाराजांबद्दल बोलायचं झालं तर पूर्ण दिवस पण कमी पडेल. वयाच्या 16व्या वर्षी 1646 साली महाराजांनी पहिला किल्ला जिंकला, तो म्हणजे तोरणा किल्ला. याच्यातून आपल्याला हे शिकायला मिळतं की मोठी स्वप्न बघायला वयाची अट असू शकत नाही. अगदी लहान वयात पण तुम्ही मोठी स्वप्न बघू शकता आणि जेवढी लवकर सुरुवात कराल तेवढे तुम्ही जास्त यशस्वी व्हाल. अफझल खान वधामध्ये आपल्याला महाराजांचं अचूक व अप्रतिम प्लॅनिंग दिसलं, तर शाहिस्ते खानाच्या बाबतीत जर आपण बघितलं तर त्यांचं त्याच्यात धाडस दिसतं. एवढंच नाही तर ते कुठून आले व कुठे गेले हे आजपर्यंत कोणालाच माहिती नाही. याच्यातनं महाराज आपल्याला शिकवतात, लीडर्स नेव्हर मेक एनी नॉईज. ते आपलं काम शांतपणे करतात आणि निघून जातात. काही वर्षांपूर्वी आपल्याला कोरोनामुळे लॉकडाऊन लागला आणि 2 महिने आपल्या सर्वांना घरी बसायची वेळ आली. त्या काळात आपल्यापैकी अनेकांना अँझायटी आणि डिप्रेशननी त्रास दिला होता. विचार करा, मार्च 1607 ते जुलै 1607 हे 4 महिने महाराज पन्हाळगडावर अडकून पडले होते सिद्धी-जोहरच्या वेढ्यामध्ये. अत्यंत संयमाने, धैर्याने आणि प्रॉपर प्लॅनिंगने महाराजांनी तो वेढा फोडला आणि तिथून विशाळगड मार्गे ते राजगडावर पोहोचले. एक सर्वे असं सांगतो की 2022 पासून 2023 मध्ये जवळजवळ 7% सुसाईडचं प्रमाण वाढलेलं होतं. विचार करा, 1645 ते 1665 या दरम्यान जिंकलेले बहुतेक सर्व किल्ले महाराजांना औरंगजेबाला सरेंडर करावे लागले होते, मिर्झा राजे जयसिंग यांच्या मार्फत. त्यांना नैराश्य आलं नसेल का? आपल्या हाताशी फक्त 12 किल्ले उरलेले होते. महाराज निराश झाले नाही. महाराज 4 पावलं मागे आले पण हरले नाही. इतकंच नव्हे तर आग्र्याला जेव्हा ते औरंगजेबाच्या कैदेत होते, ज्या औरंगजेबाने आपल्या बाबाला मारलं होतं, ज्या औरंगजेबाने आपल्या भावाला मारलं आणि ज्या औरंगजेबाने आपल्या मुलाला पण मारलंय, अशा औरंगजेबाच्या कैदेत महाराज अडकलेले असताना पण अत्यंत संयमाने, हुशारीने आणि मुत्सद्देगिरीने महाराजांनी तिथून पलायन केलं. आग्र्याहून सुटका ही इतिहासातली सर्वात मोठी सुटका अशा प्रकारे आहे की महाराजांचा एकही मावळा त्याच्यात मारला गेला नाही, महाराजांचा एकही प्राणी त्याच्यात मारला गेला नाही आणि सर्व मालासकट महाराज आपल्या घरी परत आले होते. या सर्व गोष्टींमधून महाराजांचं गोल सेटिंग, महाराजांचं प्लॅनिंग, महाराजांची प्रॅक्टिस, महाराजांची डिसिप्लिन आपल्याला दिसते. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या महाराजांकडून आपल्याला शिकता येतील. शिवाजी महाराज फक्त राजा नाहीत तर जीवनाचा धडा आहे. जय भवानी, जय शिवाजी. शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा.